नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या किचनमध्ये छानपैकी असा मोदकी नारळ मिळाला आहे. म्हणजे असा एकदम अडसरही नाही आणि एकदम जुनही नाही असा आपण मोदका नारळ तुम्हाला मी फोडून दाखवलाय. त्याची आपण सोलकढी पण केली आहे. आता या सोलकढीनंतर आपण त्याच खोबऱ्याचं म्हणजे त्याच नारळात मधलं खोबरं घेऊन आपण त्याच्यापासून चटणी करणार आहोत. आता त्यामध्ये मी कांदा घालणार आहे. एक कांदा घेतलाय, हे एक वाटी खोबरं घेतलंय, ही लसूण घेतले, अगदी चिमुटभर, अगदी म्हणजे छोटंसं चिंचेचं बुटूक घेतलंय, मीठ घालणार आहे आणि लाल तिखट. या ओल्या मिरचीची चटणी नाही करणार आहे मी, लाल तिखटाची करणार आहे. ही चटणी 2-3 दिवस टिकू शकते. वरून वाटली तर फोडणी दिली तर आणखीन छान लागते. लाल तिखट अति घालणार नाही मी, तिखट मी खूप तिखट करणार नाहीये. हे तुम्हाला तिखट दिसलं तरी ते तिखट नाहीये, कारण ते काश्मीरी तिखट आहे, त्याच्यामुळे रंगाला फक्त आहे. आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि ही चटणी आपण वाटून घेणार आहोत. त्याच्यावर मी थोडीशी फोडणी घालणार आहे, खूप सुंदर लागते. वाटून घेऊया. तर ही आपली चटणी तयार झाली. हे बघा, ही छानपैकी आपली कांदा आणि कोवळ्या नारळाचं खोबरं, मोदका नारळ म्हणतात त्याला, त्याचे मोदक छान होतात. अशा नारळाचं खोबरं. आता त्याच्यावर आपण थोडीशी फोडणी देऊया, अगदी थोडी. यामध्ये आंबा घातला, कैरी घातली तरी सुद्धा छान लागते, पण कैरी आज मी घातली नाहीये. हिंग घालणार आहे जरासा, बस. ही आपण वर फोडणी देणार आहोत. चटणी खाण्यासाठी तयार आहे. याबरोबर आपण ज्वारीची भाकरी करणार आहोत. ही आपली छानपैकी नारळाची चटणी, कोवळ्या नारळाची चटणी, म्हणजे मोदका नारळ म्हणतात त्याला, किंवा अडसरपेक्षा थोडा पुढे अशा नारळाची चटणी आणि कांदा घालून केलेली चटणी आणि बरोबर ही टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी. बघा केवढा सुंदर मेनू होतो. ही बघा किती सुंदर फुगलेली भाकरी ती बघा. अशी ही आपला आजचा मेनू तयार आहे. आता ही चटणी मी कशी केली हा माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. तुम्हालाही असा कोवळा नारळ मिळाला तर कोवळा, नाही तर चांगल्या नारळाची ही केली तरीही चालते, पण कोवळ्या नारळाची अधिक चांगली लागते. अशी चटणी नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे यापूर्वीचे जुने व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. सगळ्या कोकणातल्या रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि समोर असलेलं बेल आयकॉन बटन तर नक्की दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी सुद्धा तुम्हाला दिसू शकतील. धन्यवाद.